आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतमध्ये एसीबीचा धडाकेबाज सापळा, पोलीस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात 1.60 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी दोघे अटकेत। चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी, तक्रारदाराच्या धाडसामुळे एसीबीची यशस्वी कारवाई, तालुक्यात एकच खळबळ। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईत जत पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली। चोरीच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तब्बल 1,60,000ची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई केली। या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे वय 40 आणि सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने वय 36 यांना अटक करण्यात आली आहे। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतीलच अधिकारी आणि पोलीस पाटील लाच प्रकरणात अडकल्याने संपूर्ण जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे 1,60,000ची लाच मागण्यात आली होती। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली। त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले। यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या कारवाईमुळे भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान एसीबी नागरिकांना आवाहन करत कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवून कायदेशीर कारवाई केली जाईल असेही विभागाने स्पष्ट केले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।